पहिला क्रिकेट वर्ल्ड कप त्याची गोष्टच वेगळी आहे. चला जाणून घेऊया. तर मग इतिहासातील पहिला वर्ल्ड कप जिंकला तरी कोणी? आता तर T20 आणि 50 ओव्हर्स आहेत, पण तेव्हा होते पूर्ण 60 ओव्हर्स आणि फक्त पांढरे कपडे. तर गोष्ट आहे 1975 सालची आणि ठिकाण होतं इंग्लंड. हो, बरोबर ऐकलं. प्रत्येक सामना होता तब्बल 60 ओव्हर्सचा. आणि हो, रंगीबेरंगी जर्सी वगैरे काही नव्हतं. सगळे संघ पांढऱ्या कपड्यात खेळायचे. या पहिल्या वर्ल्ड कपमध्ये ना फक्त 8 टीम्स होत्या. यामध्ये इंडिया, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड म्हणजे सगळे मोठे संघ होते. पण त्या सगळ्यांमध्ये एक टीम होती जिचा खूप दरारा होता, वेस्ट इंडिज. आणि फायनलमध्ये पोहोचले तेच दोन बलाढ्य संघ, वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया. आणि या फायनलचा हिरो ठरला वेस्ट इंडिजचा कॅप्टन क्लाइव्ह लॉयड. त्यानं काय केलं? थेट 102 रन्सची एक जबरदस्त सेंचुरी मारली. त्याच्या सेंचुरीमुळे वेस्ट इंडिजने स्कोरबोर्डवर लावले 291 रन्स. आणि मग काय, वेस्ट इंडिजने वर्ल्ड कप उचलला आणि इतिहास घडवला. पण थांबा, या वर्ल्ड कपमध्ये एक असा रेकॉर्ड झाला जो खूपच विचित्र होता. आपल्या महान बॅट्समन सुनील गावस्करांनी फक्त 36 रन्स काढले. आणि गंमत म्हणजे हे 36 रन्स त्यांनी पूर्ण 60 ओव्हर्स खेळून काढले. आजही क्रिकेटच्या इतिहासात ही सर्वात स्लो इनिंग्सपैकी एक मानली जाते. तर असं होतं की 1975च्या वर्ल्ड कपनेच आजच्या क्रिकेटचा पाया रचला. कधी विचार केलाय, तो पहिला वर्ल्ड कप नसता तर आजचं क्रिकेट कसं